व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना या अंतर्गत संपूर्णरित्या माहिती मिळणार आहे. तरी तुम्ही काही काळजी करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा. चॅनलला शेअर केला नसाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वप्रथम तुम्हाला आज मी माहिती सांगत आहे की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लागू झालेली आहे आणि त्या अंतर्गत काही बदलसुद्धा झालेले आहेत आणि दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामध्ये काही लोकांची दिशाभूलसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही लोकांना मदतसुद्धा गव्हर्नमेंट देत आहे. तर या योजनेअंतर्गत सर्वांना ₹1500 मदत मिळणार आहे, हे आपण सर्वांना माहीत आहे. पण त्यामध्ये आता सगळ्या स्त्रियांना अ, यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. सगळ्या स्त्रियांना बद्दल माहिती मिळणार आहे. घरामध्ये जर 2 स्त्रिया असतील त्यांनासुद्धा ह्या 2 स्त्रियापर्यंत आपल्याला ही योजना अप्लाय करता येते. तर या ठिकाणी तुम्हाला वयाची अट तर माहीत आहे 21 ते अ, सगळ्या 65 वर्षापर्यंतच्या ज्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तर आणि तुम्हाला एक मेन म्हणजे या ठिकाणी काही प्रमाणात सेतू केंद्रावर जी काही गर्दी झालेली आहे, गर्दी होणार होती आणि आतापर्यंत झालेली आहे. त्यांच्याकडनं काही जास्त प्रमाणात पैसेसुद्धा घेण्यात आलेले आहेत. तर त्या सगळ्या लोकांना आता एक नवीन अपडेट देण्यात येत आहे की तुम्हाला सेतू केंद्रावर जाण्याची काही गरज नाही. उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल ठेवण्याची सुद्धा काही गरज नाही. फक्त तुम्हाला 4 कागद लागणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हे 4 कागद लागणार आहेत आणि त्या 4 कागदांनुसारच तुमच्या संपूर्ण ॲप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे. म्हणून आता गव्हर्नमेंटनं काय झालं आहे की सेतू केंद्रामध्ये जाऊन जाणारे जे लोक होते त्यांच्याकडनं जास्त पैशाची मागणी केलेली आहे. ₹50-50 किंवा ₹200-200 अशा प्रकारचे त्यांनी लोकांकडनं मागणी केल्यामुळे सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे की त्या सेतू केंद्राला बंद करण्यात येईल जर ते अशा प्रकारचे कार्य करतील तर. आणि प्रत्येकी गावातील ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. त्यांना या प्रत्येक कागदावर ₹50 देण्याची हमी सरकारने दिलेली आहे. म्हणजे हे कामं गावातील लोकांना जे काही अडणे लोक आहेत किंवा ज्यांना सुशिक्षित लोक नाहीत, त्यांना समजत नाही तर त्यांची फसवणूक न व्हावी म्हणून गावातील अंगणवाडी सेवक सेविका ह्या नेमलेल्या आहेत. या कामासाठी त्यांना तुम्हाला अर्ज जाऊन सबमिट करायचे आहे. तर आणखी यामध्ये दुसरा ऑप्शन म्हणजे यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्जसुद्धा करण्यात येणार आहे. तर त्यांनी नारी शक्ती दूत हा ॲप सरकारने काढलेला आहे. त्या ॲपवर तुम्ही माहिती भरू शकता. पण आता परिस्थिती अशी आहे की सर्वजण त्या ॲपवर आलेल्यामुळे रोज भरणे चालू असल्यामुळे ते ॲप चालत नाही. तर त्यामध्ये खूप अडीअडचणी आहेत की ते म्हणजे अटकते, खूप स्पीडमध्ये चालत नाही आणि त्याच्यामध्ये लोकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे ते बरोबर काम करत नाही. तर तुम्हाला या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्यात येणार आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. तर या योजनेअंतर्गत सगळ्या महिलांना लाभ मिळणार आहे. 65 वर्षापर्यंत आता सरकारने ही माहिती केलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचा हा चॅनल आहे गावकरी मित्र. तुम्ही याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. यामध्ये सगळी संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही या चॅनलवर व्हिडिओसुद्धा टाकण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही आपला अपडेट करू शकता. तर त्या ठिकाणी शेवटच्या म्हणजे या फॉर्म होणारा अर्जदाराचे हमीपत्र हा फॉर्म तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारच्या अर्जदाराचं हमीपत्र त्या ॲपमध्ये दिलेलं आहे. लास्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला या अर्जदाराचं हमीपत्र त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. या ठिकाणी अर्जदाराची सही करून तो फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तो या ठिकाणी ॲप्लिकेशन तुम्हाला दिसणार आहे. मी तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती देणार आहे. तर तुम्हाला जर या चॅनलला फॉलो करायचं असेल तर ट्विटरवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपला याचा अकाउंट बनवलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तो बघू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की 4 कागद आपल्याला लागणार आहेत. ते कोणते मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड आणि दुसऱ्या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्रामध्ये जर तुमच्यासोबत तुमच्या इलेक्शन कार्ड किंवा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमच्याजवळ केशरी किंवा राशन कार्ड तुमच्याजवळ जो पण आहे तो राशन कार्ड. तर अशा प्रकारचा कोणताही एक कागद तुम्हाला इथे अपलोड करता येईल. म्हणजे तुम्हाला डोमिसाईल किंवा रहिवासी दाखलाच पाहिजे अशा ठिकाणची कुठलीही गरज नाही. त्या ठिकाणी तिसरा कागद म्हणजे तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र असा त्या ठिकाणी दिलेला आहे. पण नुसतं उत्पन्न प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे ते भरू शकतात. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी जर केशरी किंवा पिवळा तुमचा जो राशन कार्ड आहे तो अपलोड केला तरी चालेल.
ठीक आहे. अशा प्रकारे ही सूट यांनी दिलेली आहे. चौथा म्हणजे त्या ठिकाणी हमीपत्र, ज्या ठिकाणी तुम्हाला आता हमीपत्र दाखवलं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तो हमीपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे हा हमीपत्र इथे असणार आहे. आणि आता लास्ट म्हणजे तिथे तुमचा फोटो, या ठिकाणी तुम्हाला आपला फोटो अपलोड करायचा आहे. जर तुम्ही आपली फोटो जर स्कॅन करून टाकली तर तुमचा फॉर्म रद्द होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला तो फोटो स्वतः लाईव्ह काढायचा आहे मोबाईलच्या ॲप थ्रू. त्या ॲप थ्रू जर तुम्ही त्यावर बटन दाबाल तर तुमचा कॅमेरा सुरू होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला फोटो काढायचा आहे. तर ती लाईव्ह फोटो असायला हवी, याची काळजी घ्यावी. सगळ्यांना व्हिडिओ या ट्विटर अकाउंटवर दिलेले आहेत किंवा आमच्या यूट्यूब चॅनलवर दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन आपली माहिती करू शकता. तर अशा प्रकारे हे राज्य सरकारने मोठे निर्णय घेत आहे आणि रोज त्यामध्ये बदल होत आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही या गोष्टीची लक्षात ठेवल्या पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला इकडे-तिकडे जाण्याची गरज नाही आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमच्या गावातच तुमचे हे काम होणार आहे याची दक्षता घ्यावी. कुणालाही जास्त पैसे देऊ नये. फक्त 4 कागदामध्ये हा तुमचा फॉर्म संपूर्ण सबमिट करायचा आहे. फक्त 4च कागद लागणार आहेत आणि ते कागद असे घेतलेले आहेत की सगळ्यांच्या ते घरी अवेलेबल आहेत. म्हणून कुठेही सेतू केंद्रावर जाण्याची गरज नाही. कुठल्याही ऑफिसला जाण्याची गरज नाही. जर तुमच्या गावी अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याशी तुम्ही भेटा. त्यांना तुमच्या गावच्या एखाद्या झेरॉक्समध्ये ₹5 तो फॉर्म मिळेल तुम्हाला. त्या फॉर्मसोबत हमीपत्र सुद्धा जॉईन आहे. तो हमीपत्र आणि तो फॉर्म भरून सणारी तुम्ही आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे सबमिट करा. समोरची कारवाई त्या ठिकाणी केल्या जाईल. तुम्हाला आपल्या बँकेची पासबुकसुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे जर तुम्ही ॲपमधून भरत असाल तर. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्ही आता लक्षात ठेवा आणि आपल्या ॲप थ्रू भरा, कोणाच्या मदतीने भरा. अशा प्रकारे तुम्हाला हे या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि पुढचे काही व्हिडिओमध्ये आणखी काही बदल असतील तर सांगण्यात येईल, कळवण्यात येईल. काळजी करू नका. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.